नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण खमंग खुसखुशीत कुरकुरीत कांदा भजी कशी बनवायची ते पाहूया. अतिशय सोप्या पद्धतीने ही भजी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने जर भजी बनवली तर अजिबात तेलकट होणार नाही, घशात अडकणार नाही आणि एकदा बनवली तर बऱ्याच वेळ कुरकुरीत राहतील. तर अजिबात वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे. यामध्ये मी सर्वात आधी 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. हे बेसन पीठ आपल्याला चाळून घेतलेलं आहे. बेसन पीठ चाळून घेतलं की यामध्ये गुठळ्या होत नाही आणि मिक्स करायला बरं पडतं. याचसोबत आपल्याला 2 चमचे तांदळाचे पीठ यामध्ये घालायचे. या तांदळाच्या पिठामुळे भजी क्रिस्पी होतात, खूप वेळ कुरकुरीत राहतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा पण भजी बनवता तेव्हा तांदळाचे पीठ नक्की घाला. आता काही बेसिक मसाले आपण यामध्ये घालूया. तर इथे मी छोटा चमचा मिरची पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे. आता अर्धा चमचा ओवा आपण यामध्ये घालूया. ओवा घातल्यामुळे भजी पचायला हलकी जातात आणि गॅसेसचे प्रॉब्लेम होत नाही. फ्रेंड्स, रेसिपी नेहमीप्रमाणे अतिशय साधी आणि सिंपल आणि घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी आहे. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आता चवीनुसार यामध्ये आपण मीठ पण घालूया आणि अगदी चिमूटभर मी इथे सोडा घातलेला आहे. सोडा जास्त घालायचा नाही. तुम्ही जेवढा सोडा जास्त वापराल तेवढं जास्त तेल भजी शोषून घेतात. तेव्हा सोडा खूपच कमी वापरायचा आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आधी आणि नंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. सर्व कोरडे साहित्य मिक्स करून घेतल्यावरती यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. एकदाच सर्व पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आणि मग हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बॅटर जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही, असं मीडियम आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. हे बॅटर आपल्याला 4 ते 5 मिनटं असंच फेटून घ्यायचं आहे. असं फेटून घेतल्यामुळे यात हवा भरली जाते आणि हे पीठ मस्त हलकं होतं. तर हे बघा, इथे मी 4 ते 5 मिनटं चांगलं हे फेटून घेतलेलं आहे. अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला हवं आहे. बॅटर आपलं झालेलं आहे. आता आपण भज्यांसाठी कांदा चिरून घेऊया. तर इथे मी मीडियम साईजचे 4 कांदे घेतलेले आहे. कांदा भजी म्हटल्यावर आपण कांदा हा जास्त घालायचा आहे. आता हा कांदा उभा आणि पातळ आपल्याला चिरून घ्यायचा आहे. जितका आपल्याला पातळ चिरता येईल तितका पातळ आपण हा चिरून घेऊया. सर्व कांदा इथं चिरून झालेला आहे. आता हाताने असा हा मोकळा करून घ्यायचा आहे. सुट्टा सुट्टा करून घ्यायचा असा हाताने. भजी म्हटलं की आपल्या तोंडाला पाणी सुटतं आणि शेजारी कोणीही भजी बनवली तर त्याचा सुगंध आपल्यापर्यंत आल्याशिवाय राहत नाही. अशी ही कांदा भजी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात. तर इथे बघू शकता, सर्व कांदा मी असा हाताने सुटसुटीत करून घेतलेला आहे. आता हा सर्व कट केलेला कांदा आपल्याला आपण जे बेसनचं बॅटर बनवलेलं आहे यामध्ये घालून घ्यायचा आहे. मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे की तुम्ही या पद्धतीने कधी भजी बनवलेली आहेत का. तर सर्व कांदा आपण यामध्ये घालून घेतला आहे. आता कट केलेली बारीक कोथिंबीर पण आपण यामध्ये घालून घेऊया. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य मस्त मिक्स झालं पाहिजे, एकजीव झालं पाहिजे. 2 मिनिट मी हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतलं आहे. आता यावरती झाकण ठेवून आपण 15 ते 20 मिनटं हे रेस्ट होऊन देऊया. 20 मिनटं रेस्ट केल्यावरती हे पीठ आपलं मस्त मुरलेलं आहे. तुम्ही यापेक्षा जास्त वेळसुद्धा हे रेस्ट करून घेऊ शकता. जेवढं हे पीठ मुरलं जाईल तेवढीच ही भजी छान कुरकुरीत टेस्टी होतात. शक्य असेल तर अर्धा ते पाऊण तास तरी हे रेस्ट करायला ठेवा. आता आपल्याला भजी तळून घ्यायची आहे. त्यासाठी मी आधीच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे. तेल चांगलं गरम झाले. आता यामध्ये ही भजी आपण सोडून घेणार आहोत.
ही भजी तुम्ही चमच्याने सुद्धा तेलात सोडू शकता। ही भजी गोल सोडायची नाही, अशी पसरूनच सोडायची आहे, कारण ही खेकडा भजी आहे। याचा आकार असाच वाकडा तिकडा असतो, त्यामुळेच याला कोणी कांदा भजी म्हणतं, कोणी खेकडा भजीसुद्धा म्हणतात। तर अशा पद्धतीने आपल्याला ही भजी सोडून घ्यायची आहे। भजी सोडताना तेल आपलं चांगलं तापलेलं पाहिजे। तेल जर तापलेलं नसलं तर भजी मऊ होतात आणि खूप तेल शोषून घेतात। भजी सोडून झाल्यावरती गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरच मस्त ही भजी आपल्याला खरपूस अशी तळून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिटांनी ही भजी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कांदा भजी आहे, यामध्ये बेसन कमी आणि कांदा जास्त आहे, त्यामुळे अगदी मोठ्या गॅसवर तळायची नाही आणि गॅस कमी पण ठेवायचा नाही। मध्यम गॅसवरच ही भजी मस्त कुरकुरीत तळून घ्यायची आहे। पहिली बॅच आपली इथे तळून झालेली आहे, आता आपण काढून घेऊया। तर हे बघा किती मस्त रंग आलेला आहे आपल्या ह्या भज्यांना आणि मस्त खमंग कांद्याचा वास सुटला आहे। आता ही भजी आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया। बाकीची भजी सुद्धा आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत। दुसरी बॅच तळताना पण तेल आधी आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मगच आपल्याला भजी यामध्ये सोडायची आहे। फ्रेंड्स, तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघितला असेल आणि याच पद्धतीने जर तुम्ही कांदा भजी बनवली तर नक्कीच तुमची भजी पण कुरकुरीत होती। भजी म्हटलं की मिरच्या हे हव्यात, म्हणूनच मी याच तेलामध्ये चांगल्या ह्या मिरच्या खरपूस अशा तळून घेणार आहे। तुम्ही सॉस सोबत पण खाऊ शकता, पण मिरची सोबत भजी खाण्याची वेगळीच मजा आहे। तर इथे आपली कांदा भजी रेडी झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान कुरकुरीत झालेली आहे। अजिबात ही भजी तेलकट झालेली नाही, खूप कमी तेलामध्ये मी ही फ्राय केलेली आहे। तर फ्रेंड्स, नक्की करून पहा। ही रेसिपी बनवायला अतिशय साधी, सोपी आणि घरच्या साहित्यामध्ये तुम्ही ही कांदा भजी बनवू शकता। तर आजची ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा। सुरेखा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि हाईप करायला अजिबात विसरू नका। सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।